सालामध्ये तुकाराम महाराजाला वैकुंठाला जाऊन 375 वर्ष पूर्ण होतात. हे बघा 350वा झाला होता त्यावेळेस मी लहानपणी गावी होतो 25 वर्षापूर्वी. 350वा आमच्या नगरच्या खाली दौला वडगावला आदरणीय कराळे माऊलींनी साजरा केला. आणि अण्णा महाराज मनमाडकर, जगन्नाथ अण्णा पवार, महाराज गोले, रामकृष्ण महाराज लविटकर अशी कीर्तनकार होते. महाराज त्यांनी तुकाराम महाराज इतके चांगले मांडले 2350व्याला. मी तसा एका पाटलाचा मुलगा आहे, इथं पाटील बरेच बसलेले आहेत, पण त्या 350व्याचे संस्कार माझ्यावर असे टसले की एक महाराष्ट्राला एक वारकरी कीर्तनकार भेटला मला. 350वा एका कीर्तनकाराने साजरा केला होता दौला वडगावला. आता 375वा आलाय 25 वर्षांनी. सगळ्याला विनंती की आपण सगळ्या नगर जिल्ह्यांनी एकत्र यायचं आणि 375वा नगर जिल्ह्याने एकत्र येऊन साजरा करायचा. कसा साजरा करायचा? जेवढे गाथ्यात अभंग तेवढे वाचक, असं एक अभूतपूर्व पारायण आपल्याला नगरला करायचं. जेवढे वाचक जेवढे अभंग तेवढे वाचक, एका अभंगाला एक वाचक. बर रोज कीर्तनाला 500 टाळकं. बर रोज 25 पाकवास कीर्तनाला. आणि कीर्तनाला रोज संध्याकाळी 25,000 लोक. आणि काल्याच्या कीर्तनाला याची सांगता 1,00,000 लोकांनी करायची आणि 1,00,000 लोकांना पुरणपोळी बनवायची. वा, असं नियोजन आहे. कसं करायचं? या उत्सवामध्ये 4 ते 6 काकडा राहणार. बर 6 ते 7:30 पर्यंत तुकाराम महाराजांची स्तुती निळोबराने 32 श्लोक लिहिलेले आहेत बघा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीप हे 332 रोज ही स्तुती गायली जाणार. मग 7:30ला संगीत गाथा पारायण सुरू आहे. एका अभंगाला एक चाल, एका अभंगाला अशा तुम्हाला त्या सप्ताहामध्ये 5,000 अभंगाला 5,000 चाली ऐकायला भेटणार. व्यासपीठ चालक सगळ्या वारकरी संप्रदायातले भजनामणी